नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयातली आजची महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरची जी सुनावणी आहे ती 3 मिनिटापूर्वी संपली आणि आज श्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं मनिंदर सिंग, हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी खूप प्रदीर्घ अशी आपली आर्ग्युमेंट केली आणि ती आर्ग्युमेंट कशाच्या आधारावरती आहे हे आपण आजच्या मधल्या ओळीमध्ये टॅग केलं आहे. ती पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगितली जाते आहे की सभागृहामध्ये आमदारांच्या अपात्रतेबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वस्वी अधिकार सभापतीचा आहे. कॉन्स्टिट्युशनली जे फ्रेम केलेली जी संस्थात्मक पद्धती आहे, मग तर राज्यपाल असतील, सभापती असतील, EC असेल, या सगळ्या संस्थांचे अधिकार स्वतःकडे घेऊन तुम्ही आमच्या बाजूनं निर्णय द्या असं श्री उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं जे सांगितलं जातं आहे ते कसं चुकीचं आहे. आणि मग याच्या आधीचे जे निवाडे झालेले आहेत त्या निवाड्याचे संदर्भ, किहोटो जजमेंट असेल, नवाब रबिया असेल, त्याच्यानंतर हरिश्चंद्र पाटील वर्सेस येदुरप्पा हे जजमेंट असेल किंवा राणा जजमेंट असेल, या सगळ्यांचे पुन्हा दाखले देत एकच एक आर्ग्युमेंट केली जाते की माननीय न्यायाधीश महोदय, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये तुम्ही पडावं असं काहीच नाही. इनफॅक्ट ते कंसामध्ये असं सांगतात की हे तुमचं कामच नाही आहे. पण ते असं का सांगताय तर त्याचं मुख्य कारण आपण आधी, कारण आता जवळपास 1.5 आठवड्याचा कालावधी उलटलेला आहे, त्यामुळं श्री उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं काय आर्ग्युमेंट झालेली होती ते आपण जरा थोडासा रिकॅप करू. श्री अभिषेक मनु संघवी किंवा कपिल सिब्बल काय म्हणाले की सन्माननीय न्यायाधीश महोदय, अपात्रतेसंदर्भातली एक कारवाई आमच्या तेव्हाच्या उपसभापतींनी सुरू केली होती आणि ती कारवाई प्रलंबित असतानाच सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2 वेळेला, एक वेळेला आमदारांच्या अपात्रतेबद्दल नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे मुदत दिली नाही असं सांगून आणि दुसऱ्या वेळेला फ्लोअरवरची जी टेस्ट आहे ती आम्ही रोखू शकत नाही असं सांगून 2 वेळेला तुम्ही एक निवाडे दिले. तुम्ही निवाडे दिल्यामुळं महाराष्ट्रातलं सरकार पडायला मदत झाली आणि म्हणून तुमचे जे निवाडे आहेत ते गृहीत धरता तुम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवावेत आणि जी स्थिती 19 जून 2022, 20 जून 2022 या दिवशी होती ती तुम्ही करावी. आणि हे ते का म्हणताय तर सर्वोच्च न्यायालयाला इट कॅन सेट अ क्लॉक बॅक, रिव्हर्स, हे जे अधिकार नवाब रबिया केसमध्ये 2015-16चं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये जे वापरले गेलेले आहेत ते पाहता तुम्ही करावं असं ते म्हणतात. आणि हीच ती आर्ग्युमेंट आहे, हाच तो दावा आहे की ज्याला आज प्रतिवाद केला गेला आहे आणि त्याची सुरुवात श्री हरीश साळवे यांनी केली. तपशीलवार आज मी हे सगळे नोट काढलेले आहेत. ते काय म्हणतात की विधानसभा अध्यक्षांना घटनात्मक अधिकार असतात, त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. म्हणजे फ्लोअरवरती जे काही होईल त्याचा सर्वस्वी अधिकार हा फक्त आणि फक्त घटनात्मक हा शब्द वापरलेला असल्यामुळं कॉन्स्टिट्युशनली डिझाईन अँड रिफ्रेम बी ॲज अ स्पीकर. आणि आता जी काही आर्ग्युमेंट केली गेलेली आहे ती पाहता ही दाट शक्यता वाटते की इलेक्शन कमिशनच्या निवाड्याला, म्हणजे इलेक्शन कमिशनने प्रोसिडिंग करायला सर्वोच्च न्यायालयाने ती थांबवायला श्री उद्धव ठाकरे गटाचं जे म्हणणं होतं त्याला नकार दिला. त्यामुळं भारतीय राज्यघटनेनं डिफाईन केलेली जी संस्थात्मक गोष्ट असेल त्या बाबी लक्षात घेता ही अधिक शक्यता वाटते की श्री राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा असं लाईकली जजमेंट येण्याची शक्यता. आय एम युजिंग दिस फ्रेज लाईकली. फक्त एकच मुद्दा असू शकतो की श्री राहुल नार्वेकर हे जर त्या अपात्रतेच्या नोटिसी संदर्भात खूप काळ बसून राहिले, कारण हरीश साळवे असतील किंवा अभिषेक मनु संघवी असतील किंवा श्री नीरज कौल असतील, ते काय म्हणतात न्यायालयाला की न्यायाधीश महोदय, तुमचे कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेले अधिकार आहेत, आम्हाला ते मान्य आहेत, पण केव्हा आहेत, जेव्हा कॉन्स्टिट्युशनली डिझाईन केलेल्या इन्स्टिट्यूशन्सनी काही निर्णय घेतला आहे आणि त्याला मग ज्युडिशियल रिव्ह्यूची गरज आहे. सो पहिल्यांदाच हरीश साळवे असं म्हणाले की शिवसेना पक्षांतर्गत मतभेद होते, त्यात फूट पडली होती आणि त्यामुळं पक्ष फुटीबाबतची जी तरतूद आहे, म्हणजे शिवसेना पक्षांतर्गत मत पडलेले होते पण ती फूट नव्हती तर ते मतभेद होते. आणि पुन्हा एक आर्ग्युमेंट हरीश साळवे यांनी बाकी सर्व वकिलांनी केली की 10व्या सूचीतल्या तरतुदीनुसार पक्षात असलेले मतभेद, पक्षातल्या वेगळ्या विचारधारा यांना रोखण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जाऊ नये. आपण थोडंसं पुढं जंप करू
कारण महेश जेठमलानी यांनी थोडीशी आणखी वेगळी अशी आर्ग्युमेंट केली की मुळामध्ये ज्या 39 आमदारांच्या अपात्रतेबद्दल आम्हाला नोटीस दिली असं म्हणतायत, मुळात ती नोटीसच फक्त 16 आमदारांच्या संदर्भात आलेली होती. जेव्हा प्रत्यक्षात सरकार म्हणजे 4 जुलै 2022ला हे सरकार सत्तेवरती आलं गेल्या वर्षी, त्याच्यानंतर 8 जुलैला उर्वरित आमदारांच्या अपात्रतेबद्दल काहीतरी कारवाई झालेली आहे असं आम्हाला न्यायालयाकडनं कळलं. म्हणजे मुळामध्ये 16+ उर्वरित आमदारांच्या अपात्रतेबद्दल काहीही केलं गेलेलं नव्हतं. ते यासाठी केलं गेलेलं नव्हतं की या सरकारला असं वाटत होतं की जर 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दलची कारवाई झाली तर सभागृहातलं आपलं बहुमत टिकेल, आणि म्हणून तेव्हाच्या सरकारने केवळ 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. आणि हे ते का करत होते, तर जर 16 बजावलं त्याच्यावरती जर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली तर मग उर्वरित आमदार हे पक्ष सोडणार नाहीत आणि आपलं सरकार वाचावं. सो सत्ता संघर्ष प्रकरणात बहुमत नसल्यानं विधानसभा अध्यक्षांनी आपलं पद गमावलं. खरा पक्ष कोणता हे निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. आणि जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या बहुमताच्या चाचणीला सामोरे जा, आणि पुन्हा तेच एसआर बोम्मई प्रकरणाचा पुन्हा दाखला दिला जातोय. तुम्हाला आठवत असेल तर श्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीबद्दल सुद्धा जी प्रोसिडिंग सभागृहामध्ये होणार होती ती खुल्या पद्धतीनं व्हावी. आज जरी महाराष्ट्राला काही सांगितलं जात होतं तरी तेव्हाच श्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिलेला आहे, जेव्हा ते खुल्या पद्धतीनं ह्याबद्दलचे सभागृहातल्या मतमोजणीची रेकॉर्डिंग करा, ते जनतेला लाईव्ह दाखवा असं सांगितलं गेलं. आणि पुन्हा ही आर्ग्युमेंट केली गेली, आजही तीच केली गेली की जेव्हा जेव्हा आमदारांच्या संदर्भातल्या बहुमताचा विषय आला तेव्हा विधिमंडळातलं फ्लोर हीच ती जागा आहे, ना की राजभवन आहे किंवा सभागृहाच्या बाहेरची आहे. त्यामुळं श्री उद्धव ठाकरे यांना ज्या वेळेला राज्यपालांनी सांगितलं की तुम्ही बहुमताची चाचणी सिद्ध करा, त्यावेळेला श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आणि तुम्हाला असं सुचवायचं आहे का अशी ती आर्ग्युमेंट होती की जे सरकार अल्पमतामध्ये आहे, कारण हे आघाडी हरीश साळवे म्हणाले की सर ही शक्यता आहे की त्यावेळेला ते जे आघाडीचं सरकार होतं, प्रेक्षकांना असं वाटू शकतं की हेच मुद्दे किती वेळेला येतात. आज तर सन्माननीय न्यायाधीशा म्हणाल्या सुद्धा की अहो आमच्याकडे आता 46 फाईल झालेले आहेत, पण त्याला काही विलाज नाही आहे. कारण हीच ती आर्ग्युमेंट आहे. एका बाजूनं सांगितलं जातं की घड्याळाचे काटे उलटे फिरवा, दुसऱ्या बाजूनं सांगितलं जातं की हा अधिकारच तुम्हाला नाही आहे, जो काही अधिकार आहे तो सभागृहात आहे. सो श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तो केव्हा दिला, ज्या वेळेला राज्यपालांनी त्यांना सांगितलं. आणि राज्यपालाच्या भूमिकेबद्दल पण आज पुन्हा तीच आर्ग्युमेंट केली गेली की कॉन्स्टिट्युशनली आणि या पूर्वीच्या निवाड्याचा आधार घेता राज्यपालांनी तेच करणं अपेक्षित होतं जे त्यांनी केलं. इनफॅक्ट त्याच्यासाठीचा कालावधीसुद्धा त्यांनी खूप शॉर्ट ठेवला, 2च दिवसाची त्यांना मुदत दिलेली होती. आणि जेव्हा सन्माननीय न्यायालयाचा निवाडा आला तेव्हा विदिन 10 मिनिट्स श्री उद्धव ठाकरे रिझाईन्ड. ते का केलं त्यांनी, तर त्यांना आपल्याकडे बहुमत नाही या गोष्टीची पूर्ण खात्री झालेली होती. बहुमत चाचणी ही राजभवनात नाही तर विधिमंडळात झाली पाहिजे, त्यामुळे बहुमत चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नाही, श्री हरीश साळवे म्हणतायत. अविश्वास निर्माण झाल्यास बहुमत चाचणी घेणं गैर नाही आहे. विधानसभा अध्यक्षांना कोर्ट निर्देश देऊ शकतं का, असा सवाल हरीश साळवे यांनी घटनापीठालाच उलटा केला आहे. राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत येण्याचे निर्देश घटनापीठ देऊ शकत नाही. गरज असेल तेव्हा राज्यपाल बहुमत चाचणीचा निर्देश देऊ शकतात. सुप्रीम कोर्टात येऊन या सर्व प्रक्रिया रद्द करता येऊ शकत नाहीत. विधिमंडळ संसदेचे सभागृह हेच लोकशाहीचं प्रतिनिधित्व करतात. बोम्मई केसमध्ये सुप्रीम कोर्टाचं हेच निरीक्षण आहे. अपात्र ठरत नाहीत तोपर्यंत आमदार काम करू शकतात, निर्णय घेऊ शकतात. विधिमंडळ संसदेचं सभागृह हेच लोकशाहीचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं यापूर्वीचे जे सायटेशन्स आहेत ते इथे लागू होतात. हरीश साळवे यांनी किशम मेघचंद्र सिंग विरुद्ध मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष या केसचा दाखला दिला. आणि मलाही आनंद आहे की या निमित्ताने मी कायद्याचा विद्यार्थी नसून सुद्धा मला अर्थशास्त्रामध्ये जास्त आवड आहे, पण तरीसुद्धा हे जे काही रंजक प्रकरण सुरू आहे त्यामुळं कायद्याचा कीस पडतोय आणि अनेक निवाडे आपल्यासमोर येत आहेत. त्यातले सुदैवाने काही ज्याचा अभ्यास करणं हा स्थायी भाव आहे त्याला हे प्रश्न पडतात आणि ते जुन्या केस काढून बघतात. सो अनेक केस इथे बघितले गेलेत. आजही एक नव्या केसचा इथे संदर्भ दिला. सो मणिपूर विधानसभेच्या अध्यक्ष केसचा हा दाखला कशा संदर्भात होता, या केसमध्ये आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना आहे आणि यापूर्वी पण तसेच निकाल आलेले असल्यामुळं कोर्टाने हा निकाल दिला. आणि इथे मला जरा कोर्टाची एक टिप्पणी फार महत्त्वाची वाटते.
ज्या वेळेला श्री महेश जेठमलानी हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन काय आर्ग्युमेंट करतायत असं लक्षात आलं, त्यावेळेला कोर्ट असं म्हणालं की अहो जेठमलानी साहेब, तुम्ही जे आर्ग्युमेंट करत आहात ते एक्झॅक्टली कॉन्ट्राडिक्ट करते श्री हरीश साळवे यांच्या आर्ग्युमेंटला, कारण आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाच्या बाहेर कोणालाच नाही आहे, तो सभागृहातल्या अध्यक्षांनाच आहे. आणि म्हणून मी पुन्हा म्हणालो की मला आत्ता ही दाट शक्यता वाटते की व्हॉट कुड बी द लाईकली जजमेंट, की सभागृहाच्या अध्यक्षांनीच याबद्दलचा निर्णय घ्यावा. तशीच आजची आर्ग्युमेंट केली गेलेली आहे. ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काय झाले असते, हा तर मुद्दा अनेक वेळेला चर्चेत आलेला आहे. एखाद्या सदस्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे म्हणून ती व्यक्ती कायदेशीररित्या काम करण्यास अपात्र ठरते, असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी कधीही काढलेला नाही. आणि पुन्हा पुन्हा काय सांगितलं जात होतं की रिप्रेझेंटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूट म्हणजे तुम्ही ज्या विधिमंडळाच्या तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तिथल्या मतदारांच्यावरती हा अन्याय का, की जर अपात्रतेसंदर्भातली कारवाई सुरू आहे आणि त्याचा निवाडा केव्हा यायचा तेव्हा येईल, पण त्यांना विधिमंडळातल्या कामकाजामध्ये सहभागी न होऊ देणं हे त्या मतदारावरती अन्याय करणार आहे. आणि हे यापूर्वीच्या अनेक निवाड्यांनी दाखवून दिलेलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, तो राज्यपालांना स्वीकारावाच लागला. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले. त्यात राज्यपालांचं काय चुकलं आहे, आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षच ठरवतील आणि तो मुदतीत घेतील. आता ही जी शक्यता आहे, जस्टिस नरिमन यांचं जे 2015-16चं जे जजमेंट आहे, मला वाटतं त्यात 90 दिवसाची त्यांनी मुदत घालून दिलेली होती, त्याच्यावरती पण आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. जो न्यायालयाचा कन्सर्न आहे तो हा आहे की किती दिवसामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा, आणि ते पुन्हा पुन्हा विचारतात. आता नीरज कौल यांची आर्ग्युमेंट सुरू झाली. ते काय म्हणाले की राजकीय पक्षाचं अस्तित्व हे विधिमंडळ पक्षावरतीच अवलंबून असतं. ते जी वारंवार आर्ग्युमेंट केली जाते की विधिमंडळातला पक्ष आणि राजकीय पक्ष हा वेगवेगळा आहे, असं काही नाही आहे. राजकीय पक्षाचं अस्तित्व हे विधिमंडळ पक्षावरतीच अवलंबून आहे. सत्ता संघर्ष प्रकरणात वेगळा झालेला गट हाच खरा पक्ष आहे, आणि त्याला निवडणूक आयोगाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. खरा गटनेता कोण हे विधानसभा अध्यक्षच ठरवतील, मात्र सुप्रीम कोर्टाला ते अधिकार नाही आहेत, ते ठरवण्यास सांगितलं जात आहे. हे पुन्हा ते आर्ग्युमेंट केली जाते की तुमच्याकडे काय काय गोष्टी घेऊन आले, ते व्हीप कोणाचा, अध्यक्ष कोणाचा, अध्यक्षाबद्दल काय करायचं, आमदारांच्या अपात्रतेबद्दल काय करायचं, गटनेता कोण आहे, सत्ता संघर्षामध्ये जे काही झालं त्यात प्रत्येक गोष्टी घेऊन ते तुमच्याकडे आलेत. आय थिंक 16 पिटिशन्स एकूण या आत्ता सुनावणी दरम्यान आहेत. सो नीरज कौल असं म्हणतायत की याच्याशी सर्वोच्च न्यायालयाचा काय संबंध आहे, कॉन्स्टिट्युशनली ज्यांनी डिफाईन करायची आहेत या सगळ्या संदर्भातले निवाडे, आणि त्याप्रमाणेच तुम्ही जो ज्युडिशियल रिव्ह्यू घेण्याचा तुमचा अधिकार आहे तो आम्हाला मान्य आहे, त्याप्रमाणेच तुम्ही तो निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं. सत्ता संघर्ष प्रकरणात वेगळा झालेला गट हाच खरा पक्ष आहे आणि तो निवडणूक आयोगाने मान्य केलेला आहे. सत्ता संघर्ष प्रकरणात जो खरा गटनेता कोण वगैरे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष या सर्व संवैधानिक संस्था बायपास करत त्यांचे निर्णय रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे, ती योग्य नाही. जर तुम्ही मला असं विचाराल की शिंदे गटाच्या बाजूनं या दावा प्रतिदाव्यामधला जो सार आहे तो हा आहे की केंद्रीय निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष या सर्व संवैधानिक संस्थांना बायपास करून त्याबद्दलचा निर्णय म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रात ते निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाने घ्यावेत असं सांगितलं जात आहे आणि ते योग्य नाही आहे, श्री नीरज कौल असं म्हणतात. नीरज कौल यांच्या या युक्तिवादावर घटनापीठानं काही सवाल केले होते की तुमचं म्हणणं जर मान्य केलं तर विधानसभा अध्यक्षांच्या मदतीनं कुणीही पक्ष ताब्यात घेऊ शकतो. यावर नीरज कौल काय म्हणाले, सर्व संवैधानिक संस्था बाजूला ठेवून सुप्रीम कोर्ट पण निर्णय घेऊ शकत नाही. विधानसभेतील गटनेताच पक्षाची भूमिका ठरवतो. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे, राज्यपालांना बहुमत चाचणीचा अधिकार आहे, निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा हे ठरविण्याचा अधिकार आहे. या सर्व संवैधानिक यंत्रणा बाजूला ठेवून आम्ही निर्णय घेतो असं कोर्ट म्हणू शकत नाही. स्वायत्त संस्थांचे अधिकार बायपास करण्याची ठाकरे गटाची जी मागणी आहे त्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेले आहेत, पण तो अधिकार तुम्हाला नाही आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय प्रलंबित असताना त्यांना मतदान करण्याचे अधिकार आहेत, अन्यथा लोकशाहीलाच धोका पोहोचेल. आमदारांना अपात्र करण्यास अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत. सुप्रीम कोर्ट केवळ निर्णय घेण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा घालून देऊ शकतं. मला वाटतं की आज दिवसभरामध्ये जर महत्त्वाची काही गोष्ट बाहेर आली असेल तर श्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने सुद्धा आज ही आर्ग्युमेंट केली गेली की हो, विधानसभा अध्यक्षाला तुम्ही हे निर्देश देऊ शकता
की एका ठराविक मुदतीमध्ये तुम्ही या संदर्भातला निर्णय घ्या. स्वायत्त संस्थांना त्यांचं तुम्ही काम करू द्या असं म्हटलंय. 7 अपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. शिवसेनेचा 34 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता. या 34 आमदारांनीच मतभेदाचा ठराव केला. त्यामुळंच राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली. अन्यथा घोडेबाजार झाला असता आणि तो घोडेबाजार व्हावा अशा पद्धतीची काही कोणाची इच्छा होती का, असेही प्रश्न सुप्तपणे विचारले गेलेत. राज्यपालांनी आपल्या अधिकारात बहुमत चाचणीचा निर्णय घेतला. समोर जी परिस्थिती होती त्यानुसार राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली. राज्यपालांना कुणीही तसा प्रस्ताव दिला नव्हता असं म्हणणं चूक आहे. कारण राज्यपालांचं जर पत्र तुम्हाला आठवत असेल तर काही आमदार अपक्ष त्यांच्याकडे गेले होते. मग विरोधी पक्ष नेत्यांनी तशी जाऊन मागणी केली. मग राज्यपालांनी एक संदर्भ दिला की माध्यमामध्ये येत असलेल्या बातम्या वगैरे बघून मला असं वाटतं की तुम्ही बहुमताच्या चाचणीला सामोरे जायला हवं. राज्यपालांनी बहुमत चाचणीला सामोरे जा असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. पण बहुमत नसल्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी आधीच राजीनामा दिला. सरकारला बहुमत नसल्यामुळं राज्यपाल अशा पद्धतीनं अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपालांचा तो अधिकार आहे. यावर मागच्या काळात राज्यपालांनी असे काही निर्णय घेतले आहेत का असा प्रश्न खंडपीठानं विचारला, घटनापीठानं विचारला, माफ करा. पण त्याच्यावरती कौल असं म्हणाले की मला हे शोधावं लागेल की अशा पद्धतीने पुढं काही झालेलं आहे का. जुन्या विधानसभा अध्यक्षाकडून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचं उल्लंघन झालं आहे ही बाब नाकारता येत नाही. कारण तेव्हा सुट्ट्या गृहीत धरून शनिवार रविवार बहुतेक केवळ 48 तासामध्ये त्या ज्या 16 आमदारांना तुम्ही तुमच्या अपात्रतेसंदर्भातल्या नोटिशीला उत्तर द्या असं सांगितलं होतं. तेव्हाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की अरे बाबा हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नाही. ॲडव्होकेट महेश जेठमलानींचा युक्तिवाद असा होता की ठाकरे गटाच्या 2 मागण्या आहेत. पहिली म्हणजे बंडखोर आमदारांना अपात्र करा आणि दुसरी म्हणजे शिंदेच्या सत्ता स्थापनेची पूर्ण प्रक्रिया मागे घ्या. महाविकास आघाडी स्थापन होतानाच आघाडीमध्ये असंतोष होता. त्यांचं विभाजनसुद्धा सुरू झालं होतं. शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत दीर्घकाळ वैचारिक मतभेद राहिलेले आहेत. 21 जूनला हेच मतभेद प्रत्यक्षात पुढं आले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून दूर केलं. सत्ताधाराच्या सर्व घटनाक्रमांची पुन्हा एकदा जेठमलानींनी उजळणी केली. ती आता मला वाटतं सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा 19 तारखेला काय झालं, 21ला काय झालं, 22ला काय झालं, 22 जूनला, 24ला काय झालं, मग 28ला काय झालं, मग 3 तारखेला कसा अध्यक्ष निवडले गेले आणि 4 तारखेला कशी बहुमताची चाचणी झाली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल याच्या आपल्याला आता पाठांतर झालेलं असेल. मग त्यांनी एक सायटेशन आज दिलं की सुरेश प्रभू यांची जी प्रतोत्पदावर हकालपट्टी करण्यात आली. पण यावेळेला ज्या वेळेला शेड्यूल 10वरती 1985ला शेड्यूल 10वरती त्यातल्या आर्टिकल 21A आणि आर्टिकल 21C यावरती जी चर्चा झालेली होती त्याच्यामधली एक आर्ग्युमेंट महेश जेठमलानी यांनी सांगितली आणि ती अशीच होती की पक्षांतर्गत जर विधिमंडळाच्या फ्लोअरच्या बाहेर घडलेली घटना म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतोदनं एक नोटीस बजावली आणि त्यांनी असं सांगितलं की 16 आमदारांनी त्या बैठकीला उपस्थित राहायला हवं. महेश जेठमलानी यांचं असं म्हणणं आहे की ती जी चर्चा झाली घटना म्हणजे ज्या वेळेला या कायद्यासंदर्भात चर्चा सुरू होती त्यावेळेला जेव्हा ही घटना झाली, जी चर्चा झाली त्यावेळेला काय झालं होतं तर विधिमंडळाच्या बाहेर जर एखादी घटना घडली आणि त्याबद्दल आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय व्हायला लागला तर मग मात्र क्यॉस तयार होईल आणि याबद्दल ते जे 21AC आर्टिकल त्यातली जी तरतूद आहे ती डिलीट करा अशा पद्धतीची चर्चा झाली होती. आज त्यांनी तेच सांगितलं आणि मग बाकी त्या आमदारांना कसा थ्रेट दिला गेला, त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली वगैरे वगैरे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज पुन्हा ती सगळी चर्चा झाली. मग आता त्याला रिजॉइंडर जे आहे ते कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी हे उद्या देणार आहेत. मोस्ट लाईकली उद्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची दोन्ही बाजूची सुनावणी पूर्ण होईल. पुन्हा एकदा उजळणी करायची झाली तर 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली प्रक्रिया प्रलंबित ठेवून श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी त्यांच्या बहुमत चाचणीला परवानगी देणं, त्याच्या आधी श्री उद्धव ठाकरे यांच्या अल्पमतातल्या सरकारला तुम्ही चाचणीला सामोरे जा असं सांगणं, तेव्हाच्या राज्यपालांची भूमिका, तेव्हाच्या सभापतींच्या संदर्भात झालेले काही घटनाक्रम ह्या सगळ्यांना लक्षात घेऊन श्री उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की सगळे तुमचे यापूर्वीचे सगळे घटनाक्रम रद्द करा, 21 जून 2022ची स्थिती निर्माण करा. तर एकनाथ शिंदे गटाचं असं म्हणणं आहे आणि काही गोष्टी खूप तांत्रिक आहेत पण त्यात अनेक गोष्टी खरं काय खोटं काय की हा कायदा असा म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं, पण सार त्याचं असं आहे की हे करण्याचे अधिकार तुम्हाला अजिबात नाही. या संदर्भातला जो काही निर्णय व्हायचा तो सभागृहात होईल. त्याच्याबद्दलचा जो
रिव्ह्यू घ्यायचा आहे ते अधिकार तुम्हाला आहेत आणि ते आम्ही मान्य करतो. सो उद्या आपण बघूया या संदर्भामध्ये जे रिजॉइंडर येईल तर त्याबद्दल श्री कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी काय बोलतात. हे अतिशय छान अशी आर्ग्युमेंट सध्या सुरू आहे. दिवसभरातला कुठलाही क्षण या आर्ग्युमेंटपासून आपण बाहेर जावं असं वाटत नाही, कारण हू माइंड ज्याला आपण म्हणतो ते या आर्ग्युमेंटमध्ये सध्या बोलत आहे. आमचा हा जो मधल्या वेळीचा प्रयोग आहे तो तुम्हाला आवडतो आहे. काही अतिशय सकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह तुमच्या सूचना येताना मला दिसतात आणि त्या सूचनाचं ऑब्व्हियसली स्वागत आहे. ऑब्जेक्टिव्हली आपण याच्याकडे बघतोय तर तुम्हाला जर काही महत्त्वाचे विषय सुचवायचे असतील तर ते जरूर सुचवा. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा आणि हां, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या खाली कमेंट करायला विसरू नका. ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.